तुम्ही म्हणला तसा कमी खर्चात होणारा बिझनेस निवडलाय बघा. म्हणजे कोंबड्या तर कोंबड्या. मोठमोठ्या इंटरनॅशनल हॉटेलात गावठी कोंबड्यांना लई मागणी आहे हो. पण नेमकं करणार काय आहात? आम्ही की नाही कोंबड्या घेणार. अरे आबा पैसे देणार का ना हा मोठा प्रश्न आहे. किती पैसे लागणार? हे बघा, कंपनीला डिपॉझिट म्हणून 50,000 आणि वर खर्चाचं 5,000 पकडा. बाकी कोंबड्या काय क्रेडिटवर मिळणार आहेत. एकदा काय माल डिलिव्हर झाला पेमेंट होतंयच की. असं आहे होय. अरे मग लय चांगला बिझनेस आहे. भाऊजी, मी आबांशी बोललीये, ते पैसे देतो म्हणलेत. खरंच काय? हो. वहिनी लय भारी काम केलं बघा तुम्ही. कधीपासून बिझनेस सुरू करू? आता चांगल्या कामाला उशीर कशाला? गोदाक्का, आजपासून नवीन बिझनेस सुरू करायलोय मी. हे बघ, आता रानादासारखं माझं जीवन बी डब्यात नाही आलं पाहिजे. तुझ्या रानादानं डबा न्यायचा बंद केलाय. आजकाल घरी आल्याशिवाय त्याला जेवण जात नाही. मला माझा डबा देत जा बाई. वहिनी, अहो उद्याचा काळा रिकामा आहे ने, त्याच्यातच टाकणार आहे आम्ही ऑफिस. चला आता सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं. गोदाक्का, मी काहीतरी गोड घेऊन येते, तोवर तुम्ही लॉकर मधून पैसे काढा. मी कसं पैशाच्या कपाटाला हात लावणार? हो, त्यात काय, तुम्ही आपल्या घरच्याच आहात. नाही उदक्काला जमत नसेल तर मी आणू काय? हे घ्या. इकडे इकडे. वा 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 माझ्या कोकणा. अरे लई चांगली भाजी मारलीस. खरंच सांगतो मला लई अभिमान वाटतो तुझा. अहो काका, तुमच्यामुळे झालं हे सगळं. आहेस रे. हे बघ, आता तू हा मोठा बिझनेस करतोय, या पुढं माझं नाव घ्यायचं नाही. अहो पण का? का म्हणजे काय? अरे हे सगळं तूच करतोय असं वाटायला पाहिजे ना. हे बघ, स्वतःला सिद्ध करायचा एवढा मोठा चांगला चान्स गावलाय, तो सोडायचा नाही. अरे तुला खूप मोठं झालेलं बघायचंय मला. अहो, ते होणारच हो. हा. पण तुमचं क्रेडिट तुम्हाला मिळालं पाहिजे की. माझ्या म्हाताऱ्याचं काय राहिलंय? तू कोकरा मोठा झालास, मला पावलं सगळं. बघ, आता मी काय सांगतो ते नीट आहे. सगळ्यांसमोर माझं नाव घ्यायचं नाही. अहो पण का? का म्हणजे काय? अरे आबाला कळलं तर बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडेल. काय डोक्यात येते का तुझ्या? सूरज, मला सांग, ही आयडियाची कल्पना तुला आली कुठून? हा? माझ्याकडे काय डिगाना आयडिया आहेत. पण आजपर्यंत कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. पण आज माझ्या वहिनीने विश्वास ठेवलाय माझ्यावर. वहिनी, अहो तुम्हाला कसं थँक्यू म्हणून काय कळणं झालंय बघा. त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त तुमचं काम मन लावून करा म्हणजे झालं. वा 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 वा. बघ, सुनबाईला हे आधीच माहित होतं, म्हणून गोडा दोडाचं करून ठेवलं बघ तुझ्यासाठी. अंजली, हे पैसे. किती म्हणालात भाऊजी? 50. 55. असंच काहीतरी म्हणलंस ना तू. हा, ते वर खर्चाचे 5, 55 झाले बघा वहिनी. हे घ्या आणि जपून वापरा. आबांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवलाय, तो मोडू देऊ नका. हो, खरा विश्वास तुम्ही दाखवलाय वहिनी. अजिबात मोडणार नाही मी. पटाक दिशी कामाला लागतो काय. भाऊजी, भाऊ शिरा तरी संपून जा. अहो, काम करता करता खातो की. आलो गो धक्का. मी बघतो त्या साईड.
काय का असं ना, चला पोरग मार्गाला लागलं म्हणायचं. पुस्तक वाचताना अंजलीबाई भारी दिसत होत्या. म्हणजे त्या पुस्तकातच काय तर जादू असणार. पायी याच्यात शोधून काढायला हवं. पुस्तक वाचायचंय का? नाही, अजिबात नाही. आज लवकर आला. हा, ते असंच आपलं. तुम्ही लवकर घरी आलात म्हणजे नक्की तुम्हाला भूक लागली असणार. नाही, मग ते कडा आला म्हणून म्हणलं घरात चक्कर टाकून येऊया. राणाजी, तुम्ही कामात लक्ष देणार असं सांगितलंत ना मला. मग असं सारखं सारखं घरी येणं बरं नाही दिसत. नाही, ते मला भूक लागले. हो मग तसं सांगा ना. आत्ताच सूरज भाऊजी जेवायला बसले, त्यांच्याबरोबर तुम्हालाही वाढते. नाही, नको. तुम्ही एक काम करा, मला डबा भरून द्या. मी बरकत संगत जेवतो. बरं. सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस सुरू केलाय. मी डबा भरेपर्यंत त्यांच्याशी थोडं बोलून घ्या. चला. हा. पुस्तक वाचायचंय का? नाही, नाही म्हणजे पुस्तक वाचायचं असेल तर शिकायचंही जरा मनावर घ्या म्हटलं. अहो अजिबात नाही. ते पुस्तकांचं आणि माझं अजिबात जमत नाही. ते काय झालं, ते पुस्तक ठेवताना ते आडवं पडलं होतं. म्हणलं जरा नीट ठेवूया म्हणून. चला. चला.
नंदिता, नंदुडी, ओळख बघू काय झालं आज. अगं ओळख की. काय आता ओळख म्हटलं तर काय म्हणते. आम्हाला नाही ओळखायचा सूरज. मग असं का रुसतीस हा. हे बघ, तू वहिनीला बोललीस म्हणून चिडलो तुझ्यावर. मग काय मनात राग धरून बसणार आहेस वय. अगं असं करून कसं चालेल. नवरा बायको मध्ये भांडायचं असते वय. काहीतरीच असते तुझं. लईच लाडात आलायस राज. अगं आज त्याचं झालंयच असं. वहिनींनी कमालच केली बघ आज. हेच आजकाल बायकोपेक्षा वहिनीच जास्त महत्वाची वाटायला लागली तुला. अगं तसं नाही, वहिनी आहेतच की चांगल्या. आज वहिनींनी माझं लय महत्वाचं काम केले बघ. कसलं काम? एक मिनिट. हे बघ, आता माझा बिझनेस सुरू होणार आहे. लई पैसा कमवणार आहे बघ मी. अगं तुला अशी सोन्यात मळवतो की नाही बघ. नंदुडे, अगं राग तुकून दे की. अगं आपल्या आयुष्याची सुरुवात करू की पुन्हा नव्यानं. अगं लई चांगला बिझनेस गावलाय. कसला बिझनेस? कोंबड्या एक्सपोर्ट करणार आहे आपण डायरेक्ट दुबई. म्हणजे आता कोंबडीवाला होणार काय सूरज तू? अवघड आहे. नाही, गायकवाड घराण्याचं खरंच अवघड आहे. हेच तुझ्यात आणि वहिनीत ह्योच फरक आहे. तुला कुठल्या गोष्टीचं कौतिक म्हणून नाही बघ. अरे यात काय आलंय रे कौतुक? आपलं घरानं काय, तू करतोयस काय? असलं भुरटा धंदा कसं सुचत्यात रे तुला? जरा आपल्या घराण्याची चाड राखा. हे बघ, कुठल्या पण मोठ्या गोष्टी सुरुवात बारक्या गोष्टीपासून होत्या. आज तुला भुरट वाटत असेल, उद्या लई मोठा इंटरनॅशनल बिझनेस होणार आहे यो. आपण डायरेक्ट दुबईतच गाठणार आहे. दुबई? पण दुबईचा मागता तर काका साहेबांनी घेतलाय ना व? अगं काकांनीच तर आयडिया दिली. हं? हा मग. अगं आता तू बघ माझं नशीब कसं पलटतंय ते. पलटतंय का पलटी मारतंय ते जरा बघा आधी. झालं. चांगल्या कामाला खोडता घालण्याशिवाय दुसरं काय येतं का आपल्याला. अगं एवढं मनात होतं तुला बी दुबईला न्यायचं, पण तुला काय किंमतच नाही माझी. बस इथंच. तू आणि तुझं दुबई, तुझं तुला लखलाभ. तुला सांगण्यात काय अर्थच नाहीये. अगं मला लई काम आहेत. तुझ्यासारखं बिनकामाचा रिकाम टेकडा बसायला वेळ नाही मला. अगं वहिनीने एवढा विश्वास दाखवलाय माझ्यावर. बिझनेस सक्सेस करून दाखवणारच. दे पैसे. आता बघ मी काय करतो. हे आपल्या नंदुडी नंदुडी. बाई 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 बाई, तो मास्तरनीनं चांगलाच डाव खेळलाय की हो. चांगलंच कामाला लावलंय बघा सन्निदासनी. तुम्ही एवढंच समजावून सांगायला सा, पर सन्निदा तर काय ऐकायलाच तयार नाहीत बघा. चंदे, हे असं चोरून ऐकण्याची घाण सवय पहिलं सोडून दे बरं. आव तसं काय बी नाही ताई साहेब. आव मी आता हा घरातला रिपोर्ट द्यायला आलती, कानावर पडलं म्हणून बोलले. कसला रिपोर्ट? हा, सन्निदा बिझनेस करायला. आता हे खुद्द सन्नी दादांनी आमासनी सांगितलंय. जे आमासनी माहित नाही ते सांगा चंदारानी. तुम्हाला भांडी घासावी लागणार आहे. तू आव ताई साहेब ऐकून तर घ्या की. सांग बाई सांग, काय तुझ्या फॉल्टी डोसक्यात ते सांग आधी. अहो ताई साहेब, ते मास्तरीन बघा बिझनेसच्या नावाखाली सन्निदासनी दुबईला कायमचं पाठवणार आणि मग ती दोघं राजा राणी या घराचं मालक होणार. सन्निदा तर तुम्हासनी काय दुबईला घेऊन जाणारच नाहीत. मग बसणार तुम्ही इथं भांडी घासत. मला इथनं रिकामी करा, मला जाऊ दे माझ्या तात्याकडं. त्यासाठी तुझं सन्नी दादा आधी दुबईला जाया तर पाहिजे ना व. त्याचा बिझनेस सुरू होण्याच्या आधीच बंद पाडतो का नाही बघ.
अव ताईसाहेब आपल्या नवऱ्याविषयी असं बोलू नये. आता करायला काय तर करू दे की. तुझ्या डोसक्यात खरंच फॉल्ट आहे का ग चंदे? हा अगं बाई, तुझ्या सन्नी दादाने जर खरंच बिझनेस सुरू केला तर खरंच भांडी घासावं लागत्याल आमासनी. आणि तुझा सन्नी दादा जर या बिझनेस मध्ये सक्सेस झाला तर त्याची दारू सुटल. आणि जर त्याची दारू सुटली तर तो कायमचा आमच्या हातातनं जाईल. हा ते बी खरंच आहे म्हणा. आता तर राणादाबी पार हातातनच गेलाय. सन्नीदाबी त्याच मार्गावर आहे. असं जर झालं तर कुत्र बी विचारणार नाही हाल. हे असं दोन तोंडाने बोलणं पहिलं बंद कर चंदे. आणि जा जरा घरातलं काहीतरी चांगलं काम कर. काय चांगलं काम करू म्या? काका साहेबांनी त्यांचा हाल हवाल विचारले म्हणून सांग जा. बर या मास्तरडीने घरातल्या समद्यांवर काय गारुड केलंय कुणास ठाव. काय आता तू आम्हाला अभ्यास करायला लावणार वय? वय अजिबात जमणार ना आमासनी. रानदा आता तू काय वहिनींसारखं पुस्तकात अडकलायस की? एक अभ्यास आहे. अरे अभ्यासाचं पुस्तक नाही आणि मी तुम्हाला अभ्यास करायला सांगत नाही. आणि मी पुस्तकात बी अडकलेलो नाही. मग काढून धरलायस आम्हाला? जाऊ दे की पवायला. वय जाऊ दे की. हे बघा आधी या पुस्तकात काय खास आहे तेवढं कोण सांगा मला. हा. अरे पुस्तकात कधी काय खास नसतंय र. नुसता अभ्यासच असतोय. हे अभ्यासाचं पुस्तक नाही आहे. हे वेगळं आहे. हा. वेगळं काय त्यात? अरे ते मला माहित असतं तर तुमच्या हातापाय पडलो असतो काय. नीट बघा ना सांगा मला. अरे काय कळल ते तरी सांग. अरे अंजलीबाई जेव्हा पुस्तक वाचत होत्या तेव्हा एकदम वेगळ्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चकाकी होती. वय पुस्तक वाचताना त्यांचा चेहरा लय चमकत होता म्हण. हा. जादूचं पुस्तक आहे काय? ते नव या पुस्तकात चंद्र नाही तर ते एलईडी बिलेडी बसवलं नसेल नव. अरे खुळास काय? पुस्तकात आणि एलईडी असते वय. मग चेहरा कसा चमकत होता? शाळेला सुट्टी असल्यावर आम्ही पुस्तकासनी हात बी लावत नाही. होय माझं खरं दोष असशीला तर मला सांगशीला. ठीक आहे सांग तू. पर मला पवायला शिकवणार ना? हा. अरे शिकवतो की पट्टीचा पावणारा बनवतो तुला बघ. पुण्यात काय भानगड आहे तेवढं सांगा मला. दिसभर वाहून वाहून थकलेला वारा आता शांत झाला होता. मध्येच कुठेतरी हलकीशी झुळूक. ह्यात नुसता अभ्यासच आहे. अरे नाही काहीतरी भानगड आहे. नीट बघ की. काय दिसतंय काय? राणादा गंडवाला ये तुला. त्याचं समजदान हिरीवर आणि पाहुण्यावरच आहे. मग घे आणि बघ तूच. राणादा ह्याच्यावर बी काही विश्वास ठेवू नकोस. आणि मीच वाचतो. ए है निकडी. ए राणादा ह्यो ढेरपोट्या बी गंडवालाय. त्याला बी काय कळण झालंय. तुझ्या पुस्तकातच फॉल्ट आलाय. घे तुझं पुस्तक. बर राणादा आता पवायला शिकव की आम्हाला. राणादा चल चल शिकव. वय काय माझं कोडं सोडलं असतं तर मी पवायला शिकवलं असतं. चला सुटा. आमचं इन्नर आणि कॅन कुठे ठेवलायस तू? फेकून दिले. चल ए बरकत ह्याच्या नादाला लागलो तर आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच जातील वाया. या पुस्तकात काय भानगड आहे हे कळना झालंय मला. राणा तू भंजाळच मर्दा. अरे पुस्तकात कधी काय असते वय. असते
अरे मी बघितलंय. हा मी एक काम करतो, आज रातच्याला अंजलीबाईंना परत हे पुस्तक वाचायला लावतो आणि मग बघतो. चालते. हा